कृतज्ञता व्यक्त करणारे एक पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्राचं वाचन मनाली भिलारी करतील अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय पवार साहेब, सन विवी, खूप वर्षापासून तुम्हाला पत्र लिहायचं मनात होतं. सगळ्या महिलांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या. तुम्ही आमच्यासाठी केलेल्या अगदी सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. पवार साहेब, तुमच्याबद्दल आमची एक तक्रार सुद्धा आहे. तुम्ही निस्वार्थीपणे एक कर्मयोग्यासारखे आमच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी निर्णय घेत गेलात. सर्व क्षेत्रात आत्मविश्वासानं वावरणाऱ्या आमच्याकडे पाहून तुम्ही कृतार्थ राहिलात. श्रेय घेण्यापासून मात्र तुम्ही कायमच दूर राहिलात. आज तुम्हाला आवडो ना आवडो, पण आम्हाला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. शिक्षणासाठी ग्रामीण भागातून पुण्यात येणाऱ्या मुलींसाठी तुम्ही भव्य वसतिगृह बनवलं. ऑक्टोबर 1992 मध्ये भूमिपूजन केलेल्या 70,000 चौरस फूट बांधकाम असलेल्या 88 खोल्या केवळ 8 महिन्यात फर्निचर सकट तयार झाल्या तुमच्या आग्रहामुळे. या वेगामागं कारण होतं गावोगावच्या मुलींचं एक शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये. ही दूरदृष्टी तुमच्याबद्दलचा आदर अजूनच वाढवते. या सर्व मुलींच्या वतीनं तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. कोल्हापूर दौरा आटपून एकदा तुम्ही पहाटे बारामती हॉस्टेलला आला होता. थंडीच्या कडाक्यात गेस्ट हाऊसला तुमची वाट बघत एक बाप आपल्या मुलीला घेऊन उभा होता. रात्रभरचा प्रवास, कडाक्याची थंडी पाहता खरं तर थेट थोडंसं पडावं वाटणं स्वाभाविक होतं. पण पहाटेच्या अंधारात काकळत उभा असलेला बाप आणि त्याची मुलगी कोणत्या तरी समस्येत आहे हे तुम्ही जाणलं. मुलीच्या मेडिकल कॉलेज प्रवेशासाठी त्यांना मदत हवी होती. तुम्ही तातडीनं त्या मुलीच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नातले अडथळे दूर केले. त्या मुलीच्या आणि तिच्या वडिलांच्या वतीनं तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. तुमच्याबद्दल सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे भारतात महिला धोरण राबवणारं पहिलं राज्य हा सन्मान महाराष्ट्राला मिळाला. मुख्यमंत्री एक वेळ लाल दिव्याची गाडी स्वतःकडे ठेवणार नाहीत, पण स्वतःकडे असलेलं गृह खातं मात्र कधी सोडणार नाहीत. पण तुम्ही गृह खातं स्वतः सोडून समाज कल्याण खात्याचा कारभार आपल्या ताब्यात घेतला. पहिल्यांदा महिलांसाठी स्वतंत्र महिला व बालकल्याण विभाग निर्माण केला. तुम्ही वैयक्तिक लक्ष घालून राज्याचं पहिलं महिला धोरण अंमलात आणलं. याबद्दल तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. कित्येक स्त्रियांनी कधी घराचा उंबरठा ओलांडलेला नव्हता. नवरे निर्णय घ्यायचे. बायकांच्या नशिबी फक्त अंगठा होता. पण तुमच्या निर्णयानं महिलांना निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला. त्यांच्या हातातल्या पाळण्याच्या दोरीबरोबरच सरपंच म्हणून तिरंग्याची दोरी धरण्याचा मान त्यांना मिळाला. दारू ही तर बायकांची सगळ्यात मोठी शत्रू. 75% महिलांनी एकमतानं मागणी केली तर दारूच्या दुकानावर बंदी आणण्याचा क्रांतिकारक निर्णय महिला धोरणाच्या माध्यमातून तुम्ही घेतला. या सर्व महिला भगिनींच्या वतीनं तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. शहरीकरणाचा वेग झपाट्यानं वाढत असताना एखाद्या मोठ्या कंपनीचा सीईओ सारखं काम महापौराला करावं लागतं. अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. अशा मोठमोठ्या शहरांचा गाडा आत्मविश्वासानं व समर्थपणे हाकत असलेल्या या सगळ्या महिला महापौर भगिनींच्या वतीनं तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क, महिलांचं शासकीय घरावर तिचं नाव, हे आणि असे अनेक निर्णय तुम्ही मुख्यमंत्री असताना घेतले. संरक्षण मंत्री असताना महिलांनी सैन्यात यावं म्हणून तुम्ही पुढाकार घेतला. पुढे बराक ओबामा देशात आल्यावर त्यांच्या समोर संचलनाचं नेतृत्व करणारी महिला अधिकारी पाहून तामा सर्व स्त्रियांचा ऊर भरून आला. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या माणसांच्या गावात गेलं की कळतं सत्य काय आहे. तुम्ही देशात आदर्श बारामती बनवून दाखवली. विकास म्हणजे काय हे सांगायचं असेल तर लोकांना बारामतीचंच नाव घ्यावं लागतं. सिंचनापासून ते उद्योगापर्यंत प्रत्येक गोष्टीत अभ्यास असलेला, बारीक लक्ष देणारा नेता म्हणून तुमची ओळख आहे. आपल्या कामात कितीही व्यग्र असताना सोबतचे सहकारी जेवलेत की नाही या गोष्टीवर सुद्धा लक्ष ठेवणारा तुमच्यासारखा नेता एखादाच असतो. केंद्रीय कृषी मंत्री असताना तुमच्या टेबलावरून फक्त फाईल पुढे गेला नाहीत, तर अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत देश पुढे गेला. अडचणी आल्या की दिल्लीकडे धाव घेणारे खूप लोक बघितले, पण दिल्लीच्या अडचणीत धावून जाणारा एकमेव नेता आम्हाला माहित आहे आणि ते तुम्ही आहात. नामांतराच्या काळात मराठवाडा पेटलेला होता. कुठल्याही क्षणी भडका उडेल अशी स्थिती होती. पण तुम्ही आपल्या प्रशासकीय अनुभव आणि दांडगा जनसंपर्क वापरून शांततेत विद्यापीठाचा नामविस्तार केला. साहेब, तुमच्या आजाराच्या काळात तुम्ही मुळीच विचलित झाला नाहीत. तुमचा आत्मविश्वास तुमच्या सोबत होताच.
त्याचबरोबर तुमच्यामुळे सक्षम बनलेल्या तमाम महिलांचे आशीर्वादही तुमच्या पाठीशी होते. ही ताकद प्रार्थना बनून तुमच्या पाठीशी सदैव राहणार आहे. 27व्या वर्षी आमदार, 31व्या वर्षी कॅबिनेट मंत्री, 38व्या वर्षी मुख्यमंत्री, 91 वर्षी संरक्षण मंत्री आणि पुढे कृषी मंत्री या तुमच्या थक्क करणाऱ्या राजकीय प्रवासाचं सगळ्यांनाच कौतुक आहे. तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय तुम्ही घेऊ शकलात, कारण तुम्ही वारसाच अशा आईचा चालवत आहात. तुमच्या मातोश्री शारदाबाई 3 दिवसांच्या ओल्या बाळंतीण असताना तुम्हाला दुपट्यात गुंडाळून घेऊन थेट लोकल बोर्डाच्या बैठकीत पोचल्या होत्या. स्त्री सामर्थ्याचा तो हुंकार तुम्ही बहुधा त्याच वेळेस मनात साठवला असावा. विरोधासाठी विरोध हा राजकारणाचा भाग आहे. त्यात अगदी आरोपही असतात. पण विरोधकांना माहीत नसलेली पवारांची महाराष्ट्रातल्या महिला भगिनींच्या मनात एक खास जागा आहे. आपल्या हक्कांसाठी लढणारा आपला मोठा भाऊ असावा तसे तुम्ही आहात. आपल्याला समजून घेणारा आपला मोठा भाऊ असावा तसे तुम्ही आहात. आमचा आत्मविश्वास जागवणारा आपला मोठा भाऊ असावा तसे तुम्ही आहात. आणि खूप काही बरंच. पण आता इतक्यावरच थांबते. साहेब, तुम्हाला फक्त आणि फक्त थँक्यू म्हणायचंय. थँक्यू. धन्यवाद मनाली.